दाखव अशी पकड आजी आजी होणार खुश आहे तू एकदम खुश आहे वा वा लय खुश आहे बाबू ये आजी होणार आई तू कशी आई मग कशी दाखवत झेंडा तिकडं बघ आई तिकडं हो जे बोलतो चल आई बी चालले चल तिकडं बोलतोय चल तिकडं तुमच्या आईला तुम्ही क लावले बोलत असेल या येणार बर्फी 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 म्हणजे बर्फी मुलगी बोलते गाइस 1 महिना बाकी आहे फक्त 1 महिना ना किती मग 10 दिवस 10-15 दिवस फक्त काय नाही जास्त टेन्शन सो हे गाईज गुड आफ्टरनून कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत असणार 12 वाजले मला आंघोळ करता करता उठता सो ऑलरेडी भरपूर टाइम झालाय आणि माझ्या ताईनं नेहमीप्रमाणे या सेटला बघू शकता टाइम होतोच एक लिपस्टिक लावतो एक कानान घालतो यांची सगळ्यांची मेकअप चालू आहे माझा काही बेडरूमच सोडीत ना किती टाइम झाला होत नाही मामा उठला 12ला ते बाबा माझ्यावर नका यावं आता सांगता सगळ्यात लवकर उठलेलो याही झोपून ना दिला खरा मालिश करून दिली असं नको बेडरूम साफ करायचं आम्हाला चला पटापट चला फंक्शन चालू झाला बाहेर किती घाण झाले अजून बेडरूम मध्ये आई 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 पाय घालती तो पाय चप्पल काढ आई चप्पल काढ सकाळी सकाळीचा आईचा आशीर्वाद घेतला ना सगळे काम एकदम भारी होता माझी आता येतं पण पूजा येते त्यांच्या तयार असत ना तुझा अर्धा लगीन लागेल तरी येणार नाही लगीन लावायला पुरी लगीन बाहेर तसं आता आवडत तयार व्हायला बाहेरची लोक आली आई लोक बघतात लावली वाट बाबू बाबू काय झाला तुला कोण ना घेत आली कोणलाच कोणी इसरत नाही तशी केसा बिसा सगळे वाकडे तिकडे होतात कारण की बाहेर एवढी गडबड चालू आहे ना मी अजून केसांना वॅक्स नाही लावला म्हणजे वॅक्स आणायला पाठवलं ऐकायला मी चला बाहेर जाऊ तर गाईस बघायचं कसं डेकोरेशन केलं आपल्या भावाने केलं इकडे ये जरा दाखवून दे जरा तुला पण तर सगळं काय डेकोरेशन आपल्या भावाचं आहे 1 नंबर डेकोरेशन केलंय बघू शकता हा डेकोरेशनचा सेटअप कुठून आला पाहिजे तलोजा MIDC पनवेल भाऊ आपला ज्यांना खरोखर असं डेकोरेशनची गरज असेल प्रत्येक म्हणजे कोणता पण डेकोरेशन बर्थडेचा बोला वापस बेबी शॉवरचा बोला या साईडला म्हणजे प्रत्येक डेकोरेशन भाऊ आपला करतो एकदम खतरनाक प्रमाणे आता अजून काही करायचं का अजून सगळं करू ना अजून जाम काही करायचं अजून काय करायचं आहे ना काय लगेच करायचं आता माझा तर गाईस भरपूर सुंदर डेकोरेशन केलं तुम्ही बघू शकता पहिला पालण्या आम्ही बसता धर रे बेबी गाईज बघू शकता बाबू गेलाय आता बसायला आमचा आता बघ बाजूला सीट खाली आहे नाही डुटणार बघता जरा सेट लागेल ना त्याला बघता बरोबर चेकअप सेफ्टी मागा जा चला तर काय आता तुम्हाला प्रॉपर सेटअप दाखवतो कसं असणार या साईडला टेबलिंग केली आम्ही आणि इकडनं पूर्ण जेवणाची सोय केली आहे या साईड पर्यंत जेवणाला मात्र कोणाला कमी नको पडायला म्हणून आम्ही सेटअप केलं कारण की घरातले आमचे सगळेजण बिझी असतात दरवेळेप्रमाणे त्याच्यामुळे आईने विचार केला की पूर्ण जेवणाचं असं सेटअप करू तर दरवर्षी आम्ही तर आमच्या हातानेच वाढत असतो काय पण कोणत्या पण कार्यक्रमाला पण सध्या काय सगळे बिझी असतात माझ्या बहिणी वगैरे तुम्हाला माहिती आहे प्रॉपर टाइम भेटतच नाही प्रत्येकाला आता या साईडला पूर्ण वा 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 किती प्रकारचा मलाच खायला लागेल वाटतं मग हाय बघतो का ब्लॉग माझे हा दिव्या कशी आहेस नाही तर गाईज असे मोजेटो वगैरे आम्ही ज्यूस ठेवलेत आणखी भरपूर सुंदर आहेत तर बघू पिऊन हा तुम्ही वोटिंग पण करून आली कोणाला दिला वोट सांगणार जरा आम्हाला इंडियनला दिला नाही मग याही कोणाला दिला मला माहित नाही मी
ते सांगायचं नसतं. आपण इंजन ना दिला राजू पाटील. चला चला जात काय एवढा दिला तर दिला काय नाही. मी अजून वोटिंग नाही केली. वोटिंगला जायला टाइम जाईल, आरामात जाईल वोटिंग करायला. त्या साईडला माझी आई तर एकदम शांत शांत बसली. आई का आवडी शांत बसली तू? आता मग कुठे जाऊ ते माणसाला चौचाला. आई मग तू सकाळपासून इकडे तिकडे जातो, तू चौचालच होती. अरे काय सांगू रे बाबू. ही आमच्या आईची नुसती धावपल असतं, पूर्ण दिवस धावपल धावपल. करून येतो ना बसतो. आईचं पाय दुखताना तरी धावतं, तुझं पाय ना दुखत तरी धावतं. दुखत माझी बाबा माझा अवतार कसा झाला का? तुझं साडी भारी वाटतं पण आई. हा हो बरी वाटत. हो कुठे 250? 250 रुपये झाली वाटत. आमच्या आई 250 वाली साडी घालता, खरं सांगता. कितीची साडी आहे खरं सांग आई ती? 500 रुपये. 500 बघितला, 500 रुपये साडी घातले. आवरा मोठा फंक्शन, खरं सांग. 500 रुपये तुला कमी वाटलं? यो शर्ट कितीचा माहित आहे? 1,500चा. अरे बाबा आता तुमच्या टायमाला भेटत, आमच्या टायमाला 50 रुपये जाऊन भेटत. अरे पण आता भेटतं तर घाल ना. 2-2 हजाराची साडी घाल. 500 रुपये साडी घालते यार आई. पण भारी वाटतं, पण एकदम सिम्पल वाटतं आई. मला साधी जायला लागतो. फोटोन लावला अजून मग तो गेला, त्याला सांगायचं ना तुझ्या अजून अंघोल नाही. अरे बाबा होणार तू, लवकर लवकर जा तयारी कर. मग वा वा बघून देख रे, मस्त आहे. चल ना मग लावू का बाहेर जाऊन? बाहेर जाऊ. गायत्री पण आज आमची एकदम सुंदर दिसते. गायत्री बघ इकडे, लोक दाखव. मेकअप केले काय केलंय? लेन्स लावलंय. हे तर डेंजर आहे, लेन्सच लावून बसते. काहीच कमेंट करून सांगा. रोशन आत्ताच असं वाटतं की बाहेर गावावरून आलोय. एकदम गोरा गोरा पाणी दिसतोय. काय बोलू नको जास्ती. तर काहीच या साईडला लाडू बनवलेत मस्त पैकी. या साईडला सगळं काय जेवण बनवलंय, काय काय वेगवेगळे डिशेस बनवलेत. क्या है भाई इसमें? अरे भाई बिर्याणी बनवले का बाबा? माझी स्पेशल आहे त्याच्यामुळे एकदम खतरनाक बिर्याणी बनवली. काजू बिर्याणी वाटते. मिनी बनवले दान. तुम्ही बनवले का? नक्की का? पण कशी लागेल? मजा येईल ना प्रत्येकाला? खाऊ खाल्यावर सांगतो. हा चालेल सर. हा व्हेज आहे का नॉन व्हेज आहे भाई? काय आपल्या इथं दोन्ही आहे. दोन्ही? मा वा कसा किसत पण घालशील? दालमुंडी आहे. त्याच्याकडे डालमुंडी दालमुंडी आहे. एक नंबर एक नंबर मटन आहे मस्त. तर गाईस आम्ही डायरेक्ट या बंधूंना अंगावरती दिलेलं, पण एक नंबर सगळं काही सोय केली. कसलीच कमी नाही लागली आमची. स्टार्टर्स वगैरे एकदम खतरनाक. बघा सगळं कसा पद्धतशीर केलं भावाने. चीज रोल. हे काय आहेत भाई? चीज कॉर्न बॉल. काय चीज कॉर्न बॉल? बाबा बाबा नाही कॉर्न टिक्की. हो भाई साहेब एक नंबर भाई. अजून तांबरं जरा डेर घे. या साईडला काय? ही सुरमई. बाबा हा मच्छीवाल्यांच्या घरामध्ये सुरमई पण. सुरमई विषय खोल. या साईडला पापले. बाबा तुम्ही तर लय डेंजर काम केलं रे खरोखर. अजून काहीच घरची मच्छी असली म्हणजे काय पण असं करायचं. कोलबी पण. वा ही कोलबी आहे साईडला. खतरनाक भाई सिरियसली. एवढं जेवण कसं बनलं तुम्ही एवढ्या टायमात? अरे मग आम्ही साला आल्या सकाळी. हा एक नंबर एक नंबर मजेदार. तर काय ना आता सगळं कार्यक्रमाला तयारीच चालू आहे या साईडला. मंडळी पटापट होऊन द्या सगळं काय, मग जेवायला बसू आपण. या साईडला दादाची फ्रेमिंग वगैरे लावून घेतो आम्ही. हो बार बोलतो म्हणून तो पलाला तो नुसतं सारखा सांगतो मला. आता कसं जेवण बघ आज. राज जेवण रास खातो तो घरा आज तो रेपटून जेवणार आहे मी सांगतो ना. बघलीच त्याने. सांग कोणता ज्यूस द्या? वॉटरमेलन. घ्या घ्या द्या सगळ्यांना द्या. अजून असेल जेवढं द्या. तिकडे बसलं पाहुणे त्यांना द्या. पोरान बिरान देऊन टाका. द्या पोरांना. तिकडे सारखं थोडा तर सगळ्यांना शेंबूड आला का नाकातून मेकअप करता करता? मस्त दिसते.
पहिला याचा मोबाईल मध्ये हात टाकले सगळा. दादा उभा तर काही या साईडला वहिनी तयारी झाली आहे, दादाची पण झाली आहे. दादाचा फोटोशूट चालू आहे. तर आपला कॅमेरामॅनने फक्त अंघोळ केली आहे. वा दादाची स्माइल बघ चालले, खुश आहे. होणार ग, दाखव इकडे दाखव. बाबा होणार ग. आईचा सिम्बॉल दिले का नाही? लावलंय. बरोबर नाही काढलं, नीट कर. आई इकडे बघ, कॅमेरा बघ. आई इथं बघ, इथं बघ, इथं बघ, इथं बघ, इथं बघ, इथं बघ. आई मामी इकडे बघा, इकडे बघा. नाईस नाईस. आईचा पहिल्यांदा असा फोटो काढलेला आम्ही. फ्रेम बनवायचे. बाबू जेवशील ना? काय खाशील तू आज आपल्या ते? काय खाशील सांग पटकन. काय खाशील? मच्छी? लॉलीपॉप नाही आपल्या इथे. तर काही सगळे पाहुणे आता जेवायला बसलो त्या साईडला. इकडे बघू शकता, इकडनं पूर्ण टेबल जागा थोडी कमी पडते, पण काय नाही. कसं झालंय दिव्या जेवण वगैरे? नुसत्या बोट्या खाते. कसं आहे? लाजू नका विंदास का. खाली पाहुणे आलेत बाहेर देशातून पाहुणे आलेत म्हणले. बघू शकता या साईडला आमचा फोटोशूटच संपत नाही. प्रत्येक जण फोटोशूट काढतो या साईडला. बघा सगळ्यांचा बाई धिंगाणा केला ना. माहिती आहे कुठं? मी तर लक्षात नाही कुठं काय. तिकडं असेल बघ. आणि कॅप्शन मध्ये केले या साईडला बघा. एक हा माझं चांगला काढलं, थँक्यू. वहिनी बघा कसली खायला बसली. गपचूप का खाते मला समजत नाही. पहिले खाऊन घेता, मग तिथं बसल्यावर खायला नाही भेटणार. बाबा खाण्या सोडत नाही बिलकुल. मग उपाशी जाऊ. वहिनी एवढं नसतं खायचं. कुठं चालली म्हणजे? जाऊ म्हणजे ओटी भरली घरा घरी जाशील? मी आता येत नाही लवकर. खरं सांग. तुम्ही तुमचं काय पण बघा. यार वहिनी नको जाऊ, खरं सांगता. कपडे धुवायला कोण आहे? कटाळलं तुम्हाला. वॉशिंग मध्ये कपडे तरी टाकून देत जा यार. नको ना. तुम्ही चालू करा. अजून 1-1.5 महिना आहे ना वहिनी. एवढं लवकर जायची गरज आहे तुला? तरी चालेल. यार वैतागली वहिनी, लय वैतागली. मला जाते माहेरी ना, आराम करते. ठीक आहे, सगळे कार्यक्रम चालू. आता ओटी भरायचे. पहिला जेवण करून घेतात, मग त्याच्यानंतर वाटतं सगळे जातात. हा कार्यक्रम वाटतं असंच असतो, मला ना माहिती. लेट झालाय ना जेवायचा टाइम झाला. हा 2 वाजले. 2 वाजले म्हणून त्याच्यामुळे एवढं काय झालंय. तर गाईज हे बघा, काय होणार तुम्ही? आत्या होणार आहेत. पेढे घेऊन बसलेत. ओटी भरायला घेतली आहे या साईडला वहिनीची. थँक्यू मंडळी, आभार आहे. तुम्ही आल्याबद्दल खरोखर तुमचं मनापासून आभार. आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल खरोखर धन्यवाद. तुमचं प्रेम असंच राहू दे. तुमच्या कुटुंबाचं प्रेम आमच्यावर असंच असेल नेहमीप्रमाणे. फक्त तुम्ही आमचं काम लवकर करत जावा थोडं. कसं वाटतं तुम्हाला? झाल्यावर समजेल कसं वाटतं. दिवसाची रात करावी. कॉंग्रॅच्युलेशन. बाबा होणार पण मी. दिवसाची रात करावी लागेल, रात्रीचे दिवस करावे लागतील. नाही काय नाही, सगळं मॅनेज करेल तो. आई काय असते ना, बाप काय असतो ते आता समजेल. घोडा मैदान नजदीक. बरोबर बोले, बात तर सही आहे. चलो से बाय. बाबा ते डेंजर आहे. फोटो काढ चांगला. तर गाईज ही सगळी आमची मच्छीवाली गँग आहे. बघा आता काय स्माईल राव ना ऐकत.
काय डिस्कशन चालू असेल रे यांच्यामध्ये. वहिनीला मच्छी विकायला नेतं ग. झाले मावशी झाले. आता जेवणाची सोय थोडीशी केली आहे कारण की सगळ्यांचं जेवण वगैरे झालं. या साईडला तुम्ही कोणच बघू शकणार नाही. आमच्या घरातलेच बसले आता 4-5 जण. या साईडला मावशी पण आली आहे. मावशीने तर भाई फुल जोर घेतलं. 3-3 ताटा खाल्यात. फुल कडक विषय खोल. कसा होता जेवायला वेळेला? भारी होतं एकदम फर्स्ट क्लास. मजा आली. मला मटण कमी पडला. बाबा वाट लावली मटण कमी पडला. आणि तुम्ही नाव खराब करता संत्यांचा. मटण आहे ना मटण खाल्ले पण जरा कमी आहे. थोडा कमी आहे. ए दादा मटण दे मावशीला. हा मावशीला मटण दे. मावशीला मटण दे. चांगलाच एकदम कडक ताट घेऊन जा. सोय करा बरं. तर गाईज या साईडला बिर्याणी आहे, मटन आहे, दाल मुंडी आहे. म्हणजे जास्त नाही घेतला. आई तर पॉपलेट बोट्या बिट्या घेतल्या सुरमच्या. घेतल्या टाक 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 गोल्या. काय करते गोल्या अंगावर टाकशील गोल्या. चला तर गाईज जेवण करून घेऊ पहिला आपण. मावशीसाठी थांबलेला भाकर. जेवणाची वाट बघत तिथं 3 वाजल्या. मावशीसला माझी वाट बघत थांबलेला पोऱ्या. तर कवा येते मावशीच लाडाची. बघ ना मावशी बरोबर जेवायचीच मजा काही जेवाचीच मजा येते बस. या जेवायला अगोदर 3 ताटा खाऊन मोकळी झाली. वाट लावतो. मावशी 3 ताटा खाल्ल्या आणि बोल्या गाईज 1 महिना बाकी आहे फक्त. 1 महिना ना किती 10 दिवस 10-15 दिवस फक्त. काय नाही जास्त टेन्शन. चला कारण आमचा फोटो पटापट. तर काही सगळेजण हॅपी आहेत आणि मस्त जेवण वगैरे झालं. तसंच आम्ही इथं फोटोशूट करायला आलो. आता पटापट फोटोशूट करूयात वगैरे. थोडासा टाइम नाही एवढा. भाऊ आपला कॅमेरामॅन पण जरा बिझी आहे जेवणात वगैरे म्हणून काय नाही. पण ठीक आहे मजा येते. आता सगळं कार्यक्रम आटपलेला आहे. आई कसा वाटतं तुला? मस्त कार्यक्रम आपला एकदम सुंदर असा झाला. तू आता काय होशील बघून दे मला. बाजूला दाखव. अशी पकड आजी. आजी होणार. खुश आहे तू? एकदम खुश आहे. वा लय खुश आहे आई. चला कुठं बाहेर आई या साईडून होती ना. आई जवळ दे. आई जवळ दे. आई आहे ना सरक तिकडं. आई पकड. बाबू ये. आजी होणार. हा आई तू कशी आई बघ कशी दाखवत झेंडा. तिकडं बघ आई तिकडं. हो जे बोलतो. चल आई बी चालले. चल तिकडं बोलत. चल तिकडं तुमच्या आईला तुम्ही क लावले बोलत असेल. या आईला बरा ना करी. आईला बरा ना करी. नको जाऊन दे. काय येणार? बर्फी बर्फी. बर्फी बर्फी म्हणजे बर्फी मुलगी बोलते. कुठचा केक आणल्या? अंड्याचा केक आणले आई. भाऊजी खोला येऊ. वरतीच घे ना त्याला डायरेक्ट. काजू कतली पोरच. शाबास तेच होणार आहे. येताना पण बर्फी निघली ना. आता काजू कतली निघली. एवढं होतं केक. तू ऑर्डर इथे अरे फोटो
सावकार बोललो. आता होणार. सॉरी बोल. सॉरी. तू नानी घे ना. नानी होणार. नाही तर असं नाव मम्मी पण तिथे खायची अंडा. असं होणार मी. काही पुढे कर बघा. आजी वा. थांबा. शाबास. तर गाईज फायनली कार्यक्रम आमचा पूर्णपणे आटपलाय. आता सगळे जण जाणार आहेत. पण आजी होणार. खुश आहात का तुम्ही? काय डबल आहेत आमच्याकडे. डबल खुशी आहे. सर्व हॅपी आहेत मंडळी. वा हा हा. गुबू गुबू. चला बाय बाय. बाय बाय टाटा. चीयर्स. तर गाईज आता निघालो आम्ही वोटिंग करण्यासाठी. आपल्या घरचं सर्व काय कार्यक्रम आटपून आता वाजले संध्याकाळच्या 5:30-6 वाजेपर्यंत वोटिंग आहे. सो अर्ध्या तासात आपण 2 मिनिटाचा रस्ता आहे, पोहोचूयात. लवकर लवकर वोटिंग करूयात आपल्या मतदार हक्काच्या मतदारसंघाला, जे आपले नेहमीच प्रमाणे काम करतील या एरियामध्ये, त्यांना आपण मतदान करणार आहोत. सो चला पटापट. तर गाईज ट्रॅफिक झाली आहे. सगळे मतदान करण्यासाठी आलेत. माझी ताई पण आली. आता वोटिंग करूयात आणि मस्तपैकी कोणाला तरी आपल्या नेत्याला हक्काच्या जितून देऊयात. चला तर आमची वोटिंग खास करून मूल्यवान असेल ज्या व्यक्तीसाठी जो आमच्या हक्कासाठी दावत येईल. चला नाही का? माझा मित्र रोहन आणि मी, आम्ही दोघांनी वोटिंग केले. दाखव आमचा वोट आमच्या हक्काच्या आमदाराला. इथं वोटिंग केली. काय बोलतो रोहन? आता कोणासाठी थांबलाय? मित्र येते, माझी ताई येते. निघतो आम्ही. वोटिंग वगैरे झाली आहे. बरोबर भरपूर गर्दी झाली. अजून 6 वाजले तरी पण अजून गर्दीच आहे. पण मला केला का वोटिंग? बघू कोणला दिला? हक्काच्या माणसाला. हक्काच्या माणसाला. ठीक आहे ठीक. जा. जायचा का? चला. जस्ट आलं घराच्या इथे वोटिंग वगैरे करून थोडासा आराम करून. तर गाईस आमचा पूर्णपणे कार्यक्रम आटपलाय. आता या साईडला थोडीशी भाजी आहे. आई तू आता भांडी घासते? तू नको करू, सकाळचे बघू. आईला आमचं चालतच नाही सकाळचे बघायचा. लगेच भांडी घासते. भाजी जात ना आता पोटात माझ्या. आई सकाळी खाले मटण मच्छी आम्ही सगळ्या ना. आता मला रच्ची भाजी खाऊ दे. आता उठलं, एक झोप पण झाली माझी. मस्त थकलेलो बघा. तर काही चला जेवण करून घेऊयात. प्रिया माझ्या बेडरूम मध्ये झोपले बघ येडपाट. उठ चल निघ. चलो चला या ऐसा करता आदमी. चला तर गाईस आजचा व्लॉग कसा वाटला, काय वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. कारण की आज पूर्ण दिवस तुम्ही बघितला. वहिनीची वोट भरणी होती. असेल आम्ही तर भरपूर सारी मजा केली. हा कार्यक्रम मस्त गेला भाई. आणि सकाळपासून मी थोडंसं लेट उठलो, पण आणखी मजा दाखवायला भेटली असते तुम्हाला जर मी लवकर उठलो असतो. सो आजचा व्लॉग कसा वाटला, काय वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. जर आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर गाईस सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. कारण की असेच नवीन नवीन ब्लॉग मी नेहमी बनवतो. तर नक्की सबस्क्राईब करा आणि मगच जावा. भेटूयात अशाच नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय गाईस.